नगरपरिषद विद्यालयाचा कारभार प्रभारी मुख्याध्यापकांवर. नियमितसाठी प्रशासन उदासीन. अनेक दिवसापासून पवनी नगर परिषदेकडून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चालवल्या जात असून शैक्षणिक दर्जा कायम ठेवण्यात आला. चालू सत्रात सदर विद्यालयाचा कारभार प्रभारी मुख्याध्यापकांवर असल्याने नियमित करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन उदासीन आहे का, असा प्रश्न शिक्षणप्रेमींना पडला आहे. पवनी नगर परिषद इंग्रजकालीन आहे. दरम्यान नगरपरिषद ज्युनियर कॉलेजची स्थापना करण्यात आली. एक दर्जावान विद्यालय म्हणून कॉलेज नावारूपास आले. अनेक प्रशिक्षित व्याख्याते विद्यालयाची जमेची बाजू होती. सिनियरिटीनुसार मुख्याध्यापक बदलत गेले. त्यांना नगर प्रशासनाने कायम पदभार दिला होता. मागील 9 सप्टेंबर 2025 पासून रवींद्र बिलवणे यांना मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात आला. मात्र कार्यात कर्तव्य पारायणता असून देखील त्यांना कायम करण्यात आले नसल्याने नगर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जनतेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शैक्षणिक प्रणाली विकसित करण्यावर उमेदवारांनी मागील निवडणुकीत जाहीरनामा प्रकाशित करून मते मिळवण्यात धन्यता मांडली. मतदारांनीही विजयासाठी भरभरून मते पारड्यात टाकली. याचा विसर नगर परिषद सत्ताधाऱ्यांना पडला आहे का, अशी बोलकी प्रतिक्रिया नगरवासियात चर्चिला जात आहे. प्रभारी मुख्याध्यापकांमुळे अनेक शासकीय कामात अडथळे येऊ नयेत म्हणून हे पद कायम करण्याची मागणी शिक्षणप्रेमीसह जनतेने केली आहे. सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांची वानवा. नगरपालिका विद्यालयात 14 शिक्षकांची पदमान्यता आहे. यातून एक मुख्याध्यापक व एक सुपरवायझर अशी 2 पदे असून उर्वरित 12 अध्यापक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आहेत. 2 शिक्षकांची कमतरता असल्याने प्रभारी मुख्याध्यापक यांना विद्यार्थ्यांचे वर्ग द्यावे लागतात. परिणामी प्रशासनिक कार्यात दुर्लक्ष होते. डिसेंबर महिन्यात पुन्हा 2 शिक्षक सेवानिवृत्त होणार असल्याने सदर विद्यालयात शिक्षकांची वानवा असणार आहे. पवित्र पोर्टलच्या पदमान्यतेची मुदत 1 मे पर्यंत. नवीन शिक्षण धोरणानुसार शासनाच्या पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची नोंद करावी लागते. मात्र यासाठी नियमित मुख्याध्यापकांची आवश्यकता असते. सध्या 2ची गरज असताना देखील पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यास प्रभारी मुख्याध्यापकांमुळे शक्य नाही. पुढील डिसेंबर महिन्यात पुन्हा 2 शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची जागा देखील भरता येणार नाही. या बाबींचा विचार करता नगर परिषदेने नियमित मुख्याध्यापक देण्याची मागणी जनतेने केली आहे. नगरपालिका विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक हे पद पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे. हे पद जर आता भरले गेले नाही तर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक मिळवणे कठीण होईल. यात शाळेचे व विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होईल. तेव्हा हे पद तातडीने भरणे आवश्यक आहे. सारिका संदीप नंदरधने, शिक्षण सभापती, नगर परिषद पवनी. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.